हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे प्रियांका. माझ्या डेली व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि जे कोणी नवीन असतील, आता आपल्या चॅनेलवरती भरपूर जण आता व्हिडिओ पाहायला लागल्यात. जर कोणी नवीन असतील, त्यांनी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ, माझे नवीन नवीन ब्लॉग बघत राहा. जे आहेत ते आपल्या दैनंदिन जीवनाबरोबरचे रिलेटेड आहेत. एखादा टॉपिक घेऊन त्याच्यावरती मी डिस्कस करत आहे. काही जरी तुम्हाला वाटलं त्याच्याबद्दल, जर चुकीचं मी बोलत आहे किंवा काही चुकीचं सांगत आहे, तर नक्की कमेंटमध्ये सांगू शकता. आणि कसे वाटतात माझे छोटे छोटे हे ब्लॉग, तर तेही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहत राहा, म्हणजे समजेल मला काय सांगायचं आहे, मला काय बोलायचं आहे हे. कारण आपण काय करतो, स्टार्टिंगला बघतो, जे टायटल आहे ते पाहतो आणि आतमध्ये बघायला गेलो की आपल्याला नाही आवडले की आपण पुढं पुढं पाहत जातो. पण त्याच्याच रिलेटेड काहीतरी इम्पॉर्टन्स सांगत असते. त्याबद्दल तुम्हाला म्हणजे ऐकल्यानंतर सुद्धा खूप छान वाटेल असं मी बोलत आहे आणि सांगत सुद्धा आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहत राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आणि आवडल्यास कमेंटही करत जा नक्की. लाईक शेअरसुद्धा करत जा आणि कसे वाटतात हेही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा, जसे आपला रोजचा तुम्हाला हा ब्लॉग बघायला भेटेल, तसंच रोजचा एक टॉपिकसुद्धा मी तुम्हाला सांगत असते. तर आजचा हा जर टॉपिक आहे, म्हणजे हा जो विषय आहे तो आहे आयुष्य. म्हणजे हा शब्द तीन तीन चार अक्षरीच आहे, आयुष्य. आयुष्य म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगणार आहे. तर आयुष्याच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तुमच्यासोबत बोलणार आहे. आता हे जे मी बुक आहे खाली बघत आहे, तर तुम्ही म्हणताल हे बुकमधनं सांगते का? नाही तर मी असं पॉईंट आहे, पॉईंट असे काढलेले आहेत. कारण कसं, बोलता बोलता आपण एक विषय धरून चालतो आणि मग काही पॉईंट असे राहून जातात सांगायचे, बोलायचे. त्यासाठी मी ही नोटबुक घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी असे छोटे छोटे पॉईंट काढलेले आहेत आणि ते जर मिसिंग नाही होण्यासाठी, म्हणजे काही राहू नाही म्हणून मी हे नोटबुक घेतलेले आहे. आणि त्याच्यामध्ये असे छोटे छोटे पॉईंट काढलेले आहेत आणि त्याच्याविषयी तुमच्यासोबत बोलणार आहे. तर बघा, आज आपण बोलणार आहोत आयुष्याबद्दल बोलणार आहोत. तर आयुष्य म्हणजे काय हे जे आहे ते त्याच्याविषयी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आयुष्य म्हणजे काय? आयुष्य म्हणजे एक नवीन पुस्तक, एक नवीन दिवस, एक नवीन अनुभव, एक नवीन प्रयोग, एक नवीन अपेक्षा. बघा, आयुष्य जगत असताना हे आयुष्य म्हणजे आपले एक पुस्तक आहे. आणि पुस्तकात कसं, म्हणजे रोज आपण वाचतो वगैरे, ते पुस्तक झालं. पण हे जे आहे आपलं रोजचं उठणं, जाणं, ऑफिसला जाणं, बाहेर काही लोकांना भेटणं, व्हॉट्सअपवरती चॅटिंग करणं, इंस्टावरती चॅटिंग करणं, काही अनोळखी व्यक्तीसोबत बोलणं, हे म्हणजे झालं आपलं आयुष्याचं पुस्तक. आणि त्याच्यातून आपण खूप सारे अनुभव घेतो, खूप लोकांकडून आपण अपेक्षा ठेवतो, खूप लोकांवरती आपण अवलंबून राहतो. आणखीन भरपूर असं काय आहे ते आयुष्यामध्ये आपल्या घडत असतं. आयुष्य म्हणजे काय? तर आयुष्य म्हणजे एक नवीन पुस्तक आहे. त्या पुस्तकात आलेला अनुभव खूप म्हणजे आपण खूप जणांवर अशा अपेक्षा करतो की ह्या व्यक्तीवर अवलंबून राहतो. तर ते न राहता स्वतःचं जीवन स्वतः अनुभवणं, स्वतःचं जीवन स्वतः अनुभवणं म्हणजे आयुष्य. जर आपण अनोळखी व्यक्ती, एक्झाम्पल दिलं तर आपलं इंस्टाग्राम झालं किंवा व्हॉट्सअप झालं, खूप लोक असतात ते अनोळखी असतात. आपण तासनतास त्या व्यक्तीसोबत गप्पा मारत असतो, चॅटिंग करत असतो. पण हे न करता जो लहानपणापासून आपल्यासोबत होता, त्याच्यासाठी वेळ काढून त्याच्यासोबत जाऊन समोरासमोर गप्पा मारणं म्हणजे आयुष्य. आपल्या आई-वडिलांसोबत बसून चहा पिणं म्हणजे आयुष्य. आपल्या भावा बहिणीसोबत खेळ खेळणं, त्यांच्यासोबत गप्पा मारणं, त्यांच्यासाठी वेळ काढणं म्हणजे झालं आयुष्य. आपल्या मित्राशिवाय आयुष्य नाही हे आपल्याला समजणं म्हणजे आयुष्य. बहिणीपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही म्हणजे आयुष्य.
परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, म्हणजे आयुष्य. आता तुम्ही म्हणत असताल, मी खाली बघून पुस्तकातलं तर सांगत नाही ना, तर तसं नाही. मी हे जे आहेत पॉईंट लिहून घेतलेले आहेत, कारण काही पॉईंट मिसिंग नको व्हायला म्हणून मी हे असे पॉईंट लिहून घेतलेले आहेत की त्या पॉईंट धरून मी तुमच्यासोबत काही गोष्टी बोलाव. म्हणून आयुष्य जगण्यासाठी लागणारे कारण, आपण ऑफिसमध्ये जातो, तिथं खूप काही गोष्टी घडतात. घरी आल्यानंतर काही गोष्टी घडतात. त्या गोष्टी वाईट, जे निगेटिव्ह जे गोष्टी आहेत ते तिथं सोडून देऊन त्यातून काही चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या धरून, त्याच्या रिलेटेड धरून आनंद निर्माण, त्यामधून एक आनंद निर्माण करणं म्हणजे आयुष्य. तर बघा, आयुष्य हे कोणावर अवलंबून राहत नाही. तुम्हाला एक्झाम्पल एक सांगते मी. 2 चिमण्या असतात, ज्या झाडावरती बसलेल्या असतात आणि तिथेच एक वायर गेलेली असते आणि चुकून त्या दोघांमधली एक जी चिमणी असती, तिच्या अंगावरती ती वायर तुटून पडते. तर ती कोसळून खाली जमिनीवर पडते आणि त्याच जागी तिचा मृत्यू होतो. तर ती दुसरी चिमणी असते, तिच्यापाशी खूप चिवचिव चिवचिव करत असते, खूप वरडत असते त्या चिमणीपाशी आणि ती त्या टायमिंगला खूपच घाबरलेली असते की कारण ही गेली, हिला काय करू आता. म्हणजे तिथं तिचं आयुष्य, जी तिच्या सोबतीला रोज असायची, तिची जी पार्टनर होती, तिचंच असं झालं म्हणून ती चिमणी जगायचं सोडून देते का? नाही. तर 2 दिवस तिने चिवचिव चिवचिव केलं. तिथली जागा तिची रिकामी जी होती, ती रिकामी भरून काढण्यासाठी तिला थोडासा वेळ लागणार होता, पण तिने तो वेळ दिला आणि पुन्हा तिचं आयुष्य जगायला सुरुवात केली. तर एक्झाम्पल तेच आहे की एक चिमणी तिचं आयुष्य त्या एका गेलेल्या चिमणीसाठी ती थांबून राहिली का? नाही. तसंच माणसांचं सुद्धा सेम तसंच आहे. आपलं पण सेम तसंच आहे. एखादी व्यक्ती आपल्यापासून जर दूर गेली म्हणून आपण आपलं आयुष्य जगायचं थांबवायचं का? नाही. तर आयुष्य हे खूप अनमोल आहे, एकदाच भेटणार आहे आणि ते खूप आनंदाने जगायचं. कोणाला आपल्यामुळं त्रास होईल असं वागायचं नाही, कोण आपल्यामुळं दुखवल असंही वागायचं नाही. कारण आयुष्य हे एकदाच आहे आणि ते आनंदाने जगणं हे आपल्याच हातात आहे. आयुष्य म्हणजे काय? तर आता हे एवढं खूप मी असे छान छान टॉपिक सांगितले आहेत त्याबद्दल आहे. तर आयुष्य हे कोणावर अवलंबून राहत नाही. संपूर्ण आयुष्यभर कोणी पुरतही नाही, हेही बरोबर आहे. संपूर्ण आयुष्य हे कोणावर अवलंबून राहत नाही. संपूर्ण आयुष्यभर कोणी पुरत सुद्धा नाही. जसं ती चिमणीसाठी एक चिमणी गेली म्हणून त्या चिमणीचं आयुष्य अवलंबून राहिलं का? नाही राहिलं. श्वास संपला म्हणून जगणं संपत सुद्धा नाही. मरायचं म्हणले तर कुणी अडून मारत नाही किंवा कोणी दाबूनही मारत नाही. जरी आपल्याला मरायचं म्हणलं तरी कोणी आपल्याला दाबूनही मारू शकत नाही. तर आयुष्य खूप सुंदर आहे, एक पुस्तक आहे. नवीन अनुभव भेटत असतो. ऑफिसमध्ये काय झालं म्हणून त्या गोष्टीचा विचार करून आपला आयुष्यातला आनंद थांबवणं हे महत्त्वाचं नाही. कारण त्याच्यातून जे पॉझिटिव्ह गोष्टी काही घेता येईल आणि आपल्यासोबतचे जे माणसं आहेत, आपल्यासोबतचे जे फॅमिली आहेत, त्यांना आपल्याबरोबर किती आनंद देता येईल, हा एक टप्प्यावर आपण येऊन थांबतो की त्या टप्प्यावरती आल्यावरती आपल्याला असं वाटतं, म्हणजे आपल्यात त्यावेळेस काय होतं, मनासारख्या कोणत्या गोष्टी घडत नाही, मनाविरुद्ध त्या गोष्टी घडत असतात. त्यामुळं आपण हसत हसत त्या गोष्टी सहन करत असतो, एक्सेप्ट करत असतो. पण एक वेळ अशी येते की असं वाटतं की आपल्याला हे नको, हे सगळं म्हणजे जे मनाविरुद्ध गोष्टी घडतात सहन होत नाही. त्यावेळेस आपण एक शेवटचा पर्याय निवडतो की आपण आपलं आयुष्य संपवून टाकूयात. पण त्या टायमिंगला असं न करता आपण आपल्या फॅमिलीला वेळ द्यायचा, फॅमिलीकडे यायचं. कारण परिवारापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही, आई-वडिलांपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. आई-वडिलांपेक्षा म्हणजे वडिलांपेक्षा श्रेष्ठ आणि सल्लागारही कोणी नाही आणि आईपेक्षा श्रेष्ठ जग सुद्धा नाही.
कारण आई वडिलांपेक्षाशी म्हणजे बाहेरून जे आपल्याला अनुभव आलेले असतात, ज्या आपल्याबरोबर निगेटिव्ह गोष्टी घडत असतात, अपेक्षा आपण ठेवतो आणि त्या गोष्टी घडत नाही, मनाविरुद्ध त्या गोष्टी घडत असतात, त्या टायमिंगला आपण आपल्या परिवारासोबत त्या वेळ घालवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपलं मन शांत करण्यासाठी खरं सांगते, आपलं मन शांत करण्यासाठी आपण जेवढं फॅमिलीसोबत त्या गोष्टी शेअर करू, तेवढं आपल्यासाठी सुद्धा छान, फॅमिलीसाठी सुद्धा छान आणि अशा निगेटिव्ह थॉटसुद्धा येणार नाहीत मनामध्ये. कारण आपण आपल्या घरातल्यांसोबत जर आपल्या गोष्टी शेअर केल्या, तर ह्या असं आपल्याबरोबर निगेटिव्ह गोष्टी घडणार नाहीत. तर आयुष्यामध्ये बघा, ह्या गोष्टी अशा घडत असतात. तर आयुष्य हे खूप सुंदर आहे. सगळ्यांनी हसत जगा. आपल्यासोबत जे राहतात त्यांनाही हसवत जगा. खूप छान गोष्टी जेवढ्या आपल्याला पॉझिटिव्हली त्यांना सांगता येतील, तेवढ्या आपण सांगत राहा आणि त्यांच्यासोबत सुद्धा हसून राहा. कोणी एखादं निगेटिव्ह बोललं, हा बाबा ऐकून घ्यायचं त्या टायमिंगला आणि त्या गोष्टीकडं दुर्लक्ष करून त्यातली जी पॉझिटिव्ह आहे, जी चांगली गोष्ट आहे ती घेता येते आपल्याला, तेवढी आपण घ्यायची आणि त्यातून आपण दुसरा मार्ग काढून तिथून निघून जायचं. पण तेवढ्या गोष्टी धरून आपलं आयुष्य खराब करायचं नाही, आपला आनंद खराब करायचा नाही. आणि हे जे आहे आज मी एवढं खूप छान सांगितलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं? थोडं मागं पुढं झालं असेल तर समजून घ्या. आणि कसा वाटला हा माझा छोटासा ब्लॉग आयुष्याबद्दल मी सांगितलेला, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवीन नवीन ब्लॉग बघत राहा आणि तुम्हीसुद्धा मजेत राहा, हसत राहा आणि कसे वाटतात माझे ब्लॉग तेही एन्जॉय करत राहा. तर असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला आजचा ब्लॉग. आणि तुम्हीसुद्धा मजेत राहा, हसत राहा आणि माझे असेच नवीन नवीन ब्लॉग बघत राहा. जे कोणी नवीन असतील त्यांनी अजून माझे बाकीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा व्हिडिओ पहा. आणि भेटूयात पुन्हा एकदा आपण नवीन ब्लॉगमध्ये उद्या. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग बाय.